जय स्वामी समर्थ मित्रांनो. प्रिय सिंह राशीच्या भक्तांनो, 15 जुलैचा दिवस तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे संकेत घेऊन येत आहे. हा दिवस प्रत्येकासाठी सारखा नसतो, पण काही ग्रहस्थिती, परिस्थिती आणि आपल्या निर्णयांमुळे काही लोकांच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. त्यामुळे आजचा हा संदेश घाबरवण्यासाठी नसून सावध करण्यासाठी आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर अनेक संकटे टाळता येतात आणि योग्य मार्ग निवडला तर नसीब पुन्हा उजळू शकते. म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामधील मुद्दा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व, धाडस आणि मोठी स्वप्ने ही तुमची ताकद आहे. परंतु काही वेळा हाच आत्मविश्वास अति झाला तर तो अहंकारात बदलतो आणि त्यातून चुकीचे निर्णय घेतले जातात. 15 जुलैच्या आसपास ग्रहांच्या हालचाली अशा काही परिस्थिती निर्माण करू शकतात की घाईत घेतलेला निर्णय, चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास किंवा भावनेच्या भरात केलेली कृती तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे आजचा दिवस शांत मनाने, विचारपूर्वक आणि संयमाने घालवणे आवश्यक आहे. या काळात काही लोक तुमच्या यशावर नाराज असू शकतात. तुमच्या प्रगतीकडे पाहून काही जण वरून गोड बोलतील, पण मनात वेगळाच विचार ठेवतील. प्रत्येकावर सहज विश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहार, भागीदारी, नवीन गुंतवणूक किंवा कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना पूर्ण खात्री करा. छोटासा निष्काळजीपणा मोठे नुकसान करून जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना दोनदा विचार करा. कौटुंबिक वातावरणातही काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता दिसते. एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतो. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवणे हीच खरी बुद्धिमत्ता ठरेल. शांतपणे संवाद साधला तर अनेक प्रश्न सहज सुटतील. प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोला, कारण बोललेला शब्द परत येत नाही. तुमची एक कठोर प्रतिक्रिया नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण करू शकते. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींनी वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी वाद टाळावेत. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन व्यवहार करताना घाई करू नये. कोणाचेही आश्वासन लगेच खरे मानू नका. प्रत्येक गोष्ट तपासून पुढे जा. काही लोक मोठ्या नफ्याचे स्वप्न दाखवून तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे विवेक आणि संयम हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. आरोग्याच्या बाबतीतही दुर्लक्ष करू नका. सततचा ताण, अपुरी झोप आणि कामाचा दबाव यामुळे थकवा जाणवू शकतो. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. शक्यतो अनावश्यक प्रवास टाळा. शरीराने दिलेले संकेत दुर्लक्षित करू नका. वेळेवर विश्रांती, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार यामुळे अनेक अडचणी टाळता येतील. परंतु या सर्व सावधानतेसोबत एक चांगली बातमीही आहे. संकट म्हणजे शेवट नसतो. अनेक वेळा संकटच माणसाला योग्य दिशा दाखवते. जर तुम्ही शांत राहिलात, योग्य निर्णय घेतलात, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवलीत आणि प्रामाणिकपणे तुमचे कर्म करत राहिलात, तर हेच दिवस तुमच्या जीवनाला नवीन वळण देऊ शकतात. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि प्रत्येक कठीण काळानंतर यशाची नवी पहाट उगवते. म्हणूनच सिंह राशीच्या सर्व भक्तांनी 15 जुलैच्या दिवशी सकाळी स्वामी समर्थांचे स्मरण करावे. मन शांत ठेवावे. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात घाई करू नये आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवावे. लक्षात ठेवा, ग्रह केवळ संकेत देतात. तुमचे कर्म, तुमचा संयम आणि तुमची योग्य कृतीच तुमचे भविष्य घडवते. त्यामुळे भीती न बाळगता सावध राहा, श्रद्धा ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे चला. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहो
आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्याची शक्ती तुम्हाला लाभो. सिंह राशीच्या व्यक्तींनो, आता आपण हे पाहू एक महत्त्वाचा संकेत बघूयात. 15 जुलैच्या आसपास तुमच्या जीवनात अनुभवायला मिळू शकतात काही गोष्टी. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती वेगळी असते. त्यामुळे हे राशी भविष्य सर्वांसाठी तंतोतंत लागू होईलच असं नाही. याकडे एक सामान्य ज्योतिष मार्गदर्शन म्हणून पाहावे. या काळात तुमच्या मनात अनेक नवीन योजना येतील. काही कामे लगेच पूर्ण करण्याची इच्छा होईल. पण घाई ही तुमची सर्वात मोठी शत्रू ठरू शकते. अनेकदा आपण जे पाहतो ते सत्यात असते असे वाटते, पण वास्तव काहीसे वेगळे असू शकते. त्यामुळे कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः पैशांचे व्यवहार, नवीन व्यवसाय, भागीदारी, कर्ज किंवा मोठी खरेदी यामध्ये पूर्ण चौकशी करूनच पुढे जा. काही लोक तुमच्या यशावर आनंद व्यक्त करतील, पण प्रत्येकजण मनापासून तुमचा हितचिंतक असेलच असं नाही. तुमच्या आजूबाजूला अशी एक व्यक्ती असू शकते जी वरून तुमची स्तुती करेल, पण मागे तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे तुमच्या योजना, आर्थिक माहिती किंवा भविष्यातील निर्णय प्रत्येकासमोर सांगणे टाळा. शांतपणे काम करा आणि तुमच्या यशाला तुमचे उत्तर बनू द्या. घरातील वातावरणात एखाद्या छोट्याशा कारणावरून मतभेद निर्माण होऊ शकतात. रागाच्या भरात बोललेले शब्द अनेक वर्षांची नाती कमकुवत ठरू शकतात. त्यामुळे संयम ठेवा, समोरच्याचे मत ऐका आणि शक्य तिथे शांततेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या एका गोड शब्दामुळे मोठा वाद टाळला जाऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती कठीण वाटेल, पण हाच अनुभव भविष्यात मोठी प्रगती घडवून आणू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन ग्राहक किंवा नवीन व्यवहार करताना सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासावेत. कोणतीही स्वाक्षरी घाईघाईत करू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मोबाईल, सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींमुळे वेळ वाया जाऊ शकतो. या काळात सातत्य ठेवले तर पुढील काळात त्याचे चांगले फळ मिळेल. मेहनत कधीच वाया जात नाही. आरोग्याच्या बाबतीत शरीर देत असलेल्या छोट्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. थकवा, झोपेची कमतरता किंवा मानसिक ताण जाणवत असेल तर स्वतःला थोडा वेळ द्या. नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचार तुमची ऊर्जा वाढवतील. वाहन चालवताना नियमांचे पालन करा आणि अनावश्यक धोका टाळा. प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तींनी गैरसमज वाढू देऊ नयेत. संवाद कमी झाला तर अंतर वाढते. मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करा. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. परस्पर विश्वास हेच नात्याचे सर्वात मोठे बळ आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा आहे. अचानक आलेल्या संधीच्या मोहात पडू नका. मोठ्या नफ्याचे आश्वासन देणाऱ्या योजनांपासून सावध राहा. योग्य नियोजन केले तर भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळू शकते. आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.